अडचण नाहीये, पण मुंबईत हा मुद्दा आहे. नाही, एक मिनिट, तुम्ही पहिली ही भूमिका लक्षात घ्या. हम्म, मशीद हे प्रार्थना स्थळ आहे. हम्म, तिथे प्रार्थना करण्यासाठी कुठलाही आक्षेप नाही. हम्म. किरीट सोमय्या कुठल्याही मशिदीत गेले नाहीत हम्म, आणि त्यांच्यावर कोणी अटॅकही केला नाही. हम्म, पण आता तुम्ही जे चित्र दाखवताय हम्म, ते मशिदीच्या आतमध्ये 500 लोक असतील, 1000 लोक असतील, हम्म. त्यांच्यासाठी बॉक्स हम्म. स्पीकरची परवानगी आजही मुंबई पोलीस देत आहे. माझ्याकडे आज 90% मुंबईतल्या मशिदींना बरं. स्पीकरची परवानगी दिलेली आहे. हम्म. जे वरती भोंगे लावले आहेत, 1 2 नाही 5 भोंगे दिसत आहेत या चित्रामध्ये, तुम्ही दाखवताय त्या. बरं. या 5 भोंग्यांची गरज काय? जर मशिदीच्या आतमध्ये जर आपण नमाज पडणार, बर, ठीक तर आहे. पूर्ण मला एरियाला मी आणि सूरज सकाळी चव्हाणांवरती 5 एक, वाजता- कारण याच्यावरती उपमुख्यमंत्री बोललेले. सूरज चव्हाणजी, माझा प्रश्न आहे, रात्री भाजप 6 जर का हा वाजेपर्यंत- मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय लावून धरत असेल तर यावेळी अजित पवार किंवा तुमच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? बघा, कुठलाही पक्ष असू द्या, भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, हम्म, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या भारतातल्या नागरिकांचं संरक्षण करणे. चुकीचा जर कोण वागत असेल तर त्याला सांगणे. हम्म. आज सरकारमधल्या लोकांची जबाबदारी आहे, जर एखादी व्यक्ती चुकीचा वागत असेल तर त्याला समजवणे. हम्म. जर त्या ठिकाणी नियमाचं पायमल्ली होत असेल हो. तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना विरोध करू. नियमाच्या